नमस्कार, शुभ स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे हाऊसवाईफ. रोज टीव्ही पाहून त्याला कंटाळा आला होता. तशी इतक्या दिवसांची सुट्टीची सवय नव्हती त्याला. आज त्याने ठरवलं मौन व्रत करायचं. कुणाशी बोलायचं नाही आणि काहीच करायचं नाही. घरात सगळ्यांना तसं सांगूनही टाकलं. त्याच्या बायकोला तसा आनंद झाला. तसंही चांगलं बोलणं ह्यांना माहीतच नाही. निदान आज कंप्लेंट तरी ऐकायला मिळणार नाहीत, मनात विचार करून ती मनोमन सुखावली. आज तिने नाश्त्याला सकाळी डोसा केला मुद्दाम. ह्यांना डोसा आवडत नाही, पण आज बोलणार नाही ठरवलं आहे. मग काय, निदान रागाराग तरी करणार नाहीत. मुलांनी आवडीने डोसा खाल्ला, त्यांची आवडती डिश. त्यानेही गुपचूप खायला सुरुवात केली. खाताना त्याच्या लक्षात आले, किती छान डोसा बनवते ही. आपण न खाता उगीच तिला बोल लावत होतो आणि त्यात मी खात नसल्याने माझ्यासाठी वेगळा नाश्ता तिला बनवायला लागत असे. सगळ्यांचा नाश्ता करून झाला, मग ती नाश्ता करायला बसली. तो तिला पाहतच होता. खरंच आपल्याला गरमागरम डोसा दिला, पण ती मात्र गार झालेली खात बसली. त्यानंतर ती आवरायला गेली. तो हॉलमध्ये निहाळत बसला होता. दारावरचं तोरण किती छान विणलं होतं तिने. लगेच त्याचं लक्ष वॉलवर गेलं. फ्रेम पाहिली, किती छान पेंटिंग केली होती. गेल्या वर्षीच आपल्या वाढदिवसाला तिने ती गिफ्ट केली होती. दुसऱ्या दिवशीच्या क्लायंट मीटिंग असल्याने आपण नीट पाहिलीही नव्हती आणि आभार मानायची विसरून गेलो होतो. तसं पाहता ती ऑलराऊंडर होती. मी काय बरं तिला गिफ्ट दिलं होतं. अरे, मी तर तिचा बर्थडे विसरलो होतो. तरीही ती रागावली नव्हती. तिला वाईट वाटलंच असणार, पण व्यक्त करायची हिंमत झाली नसणार. हॉल किती छान सजवला होता तिने, स्वतः बनवलेल्या वस्तूंनी. तो खूप वेळ तसाच बसून होता. ती मात्र काम करतच होती. भांडी धुतली, केर काढला, फरशी पुसली, मुलांना आंघोळ घातली, कपडे धुतले, पुन्हा जेवण बनवायला लागली. ही कामं करताना मुलं त्यांच्या परीने तिला मदत करत होते. आपण कधी तिला मदत केल्याचं त्याला आठवेना. दुपारी जेवायला बसले. मसाला भेंडी केली होती. हिच्या हातची मसाला भेंडी ऑफिसमध्ये सर्वांना फार आवडते. मसाला भेंडीची काय, तर कुठलाही पदार्थ असो ती चांगलाच करते. जेवण झाले. सगळं आवरून ती मुलांचा अभ्यास घ्यायला बसली. मुलांचा अभ्यासही तीच घेत असे नेहमी. ऑफिसमधील काणेकर त्यांच्या मुलांची ट्युशनची फीस किती देतात आणि आपले किती पैसे वाचतात, तो असाच बसून होता. थोड्या वेळाने तिने शिलाई मशीन काढलं आणि मुलीसाठी कपडे शिवायला घेतले. छोटीला छान गुलाबी फ्रॉक तिने शिवला होता. आता तर तिने काही नवीन बनवलं तरी दाखवणं बंद केलं होतं. कारण आपलं उत्तर एकच होतं, तसं तुला काय काम आहे, तू तर हाऊसवाईफच आहेस, घरात बसूनच असते. संध्याकाळ झाली. तो गॅलरीमध्ये बसून होता. तिने चहा आणि कांदा भजी आणून दिली. अफलातून लागत होती. त्याला लग्नानंतरचे दिवस आठवले. ती एका चांगल्या कंपनीमध्ये जॉबला होती. जेव्हा गुड न्यूज समजली तेव्हा तिने जॉब सोडला. मुलगी थोडी मोठी झाली. मी पाळणाघरात ठेवायचं सांगितलं, पण तिने स्पष्ट नकार दिला. कारण तिला मुलांना वेळ, प्रेम, संस्कार द्यायचे होते आणि मला फक्त पैसा. गावी गेलो की माझ्या आई बाबांना किती हिचे कौतुक करायचे. किती गुणांची सून. पण मी मात्र हिने जॉब सोडल्यापासून सारखं हाऊसवाईफ असं बोलत राहिलो. त्याला हे आठवून अपराधासारखं झालं. रात्रीचं जेवण झालं, पण त्याचं काही लक्ष नव्हतं. बिछाण्यात झोपायला गेला, झोप काही लागत नव्हती. आजपर्यंत मी किती चुकीचं वागलो. बॉसचा राग मुलांवर किंवा हिच्यावर काढत राहिलो. घरी असायचो तरी फक्त प्रमोशनचा विचार करत असायचो. टार्गेट कंप्लीट करण्याच्या नादात मी मुलाला, बायकोला प्रेम द्यायचं विसरून गेलो. पैसा पैसा आणि फक्त पैसा दिसत होता मला तर. माझ्या स्वभावाच्या उलट हिचा स्वभाव. हिने आयुष्यात नात्यांना महत्व दिलं आणि मी पैसा आणि जॉबला. इतकं सगळं घरासाठी करत असूनही मी हिच्याशी किती चुकीचं वागलो. अपराधाची भावना त्याच्या मनात आली.
आता त्याने बदलायचं ठरवलं. सकाळी ती उठायच्या अगोदर तो उठला, हेर काढला. ती उठली तशी फ्रेश होऊन येणार इतक्यात तिच्या हातात चहाचा कप दिला. तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिने कप घेतला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, शब्दही निघत नव्हते. फक्त म्हणाला, हाऊस क्वीन. मित्रांनो, कथा आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या सुबो स्टोरीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल वर सेट करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.